मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलं। निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। निवडणुका पुढे गेल्या तरी चालतील पण याद्या दुरुस्त करा, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आता मागणी केलेली आहे। निवडणूक आयोगाला मागणी आहे की मुदत वाढवून उद्याची 27 तारीख हरकतीचे जिल्हा परिषदची मला वाटतं 28 का 29 आहे, त्या दोन्हीला मुदत वाढ द्यावी। हरकती येऊ देत नाही येऊ देत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी। आता ते म्हणतात राजकीय पक्षाने बघा, म्हणजे आम्ही बघायचं। मग तुम्ही कशासाठी पैसे घेता? निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे घेता ना, निवडणूक निवडणुकाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही पैसे घेता, तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देतं हे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी, मानधन मिळतं तुम्हाला। मग तुमची जबाबदारी काय आहे का नाही? मग निवडणूक आयोगानं भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल, अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा, आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।